2025च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील त्या महत्त्वाच्या घोषणा आणि त्यामधून पुणे शहराला मिळालेल्या लाभाबद्दल आज आपण बोलणार आहोत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात पुणे शहरासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे। या घोषणांमुळे शहरात काही महत्त्वाच्या प्रकल्पांना आता गती मिळणार आहे। पुणे शहराच्या विकासासाठी खास करून मेट्रो आणि नदी संवर्धन प्रकल्पांना अत्यंत मोठा निधी मंजूर करण्यात आलाय। सर्वात आधी मेट्रो प्रकल्प। पुणे शहरातल्या मेट्रो प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 699.13 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। यामध्ये पिंपरी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या दोन विस्तारित मार्गांचा देखील समावेश आहे। या प्रकल्पामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होईल आणि प्रवास अधिक सोयीचा होईल। पुण्यातील वाहतुकीची समस्या काही प्रमाणात कमी होईल आणि नागरिकांना गतिशील आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल। दुसरा महत्त्वाचा म्हणजे जायका प्रकल्प। जायका हा पुण्यातल्या मुळामुठा नदीच्या प्रदूषण नियंत्रणासाठी चालणारा प्रकल्प आहे। या प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 229 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली। यामुळे मुळामुठा नदीच्या प्रदूषणाचं नियंत्रण आणि नदी शुद्धीकरण प्रकल्पांना गती मिळणार आहे। हा प्रकल्प पुणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो न केवळ पर्यावरणासाठी तर पुणेकरांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरेल। महापालिकेला काही काळ निधी मिळण्यात विलंब झाला होता। निवडणुकांच्या आचारसंहितेत तांत्रिक अडचणी आणि कामगारांच्या सुट्ट्यांमुळे प्रकल्पांच्या कामांना गती मिळत नव्हती। मात्र अर्थसंकल्पात दिलेला हा निधी आता कामांना गती देईल आणि सर्वच प्रकल्प जलद गतीने पूर्ण होतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही। अर्थसंकल्पातल्या या घोषणा पुण्यासाठी खूप महत्त्वाच्या आणि सकारात्मक पाऊल मानल्या जात आहेत। महामेट्रो आणि जायका प्रकल्पांसाठी मंजूर केलेला निधी पुणे शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरला एक नवा आयाम देईल। यामुळे पुणेकरांना अधिक आरामदायक जीवन आणि शहराच्या विकासाला गती मिळणार आहे। दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर।